Hello students, we are studying the third chapter of Math 2, Triangles. Today, let's study the congruent triangles, congruency of triangles, test of congruency. हे कन्सेप्ट आज आपण पाहणार आहोत. अत्यंत सोपे कन्सेप्ट आहेत. तर सगळ्यात आधी आपण एक समजून घेऊ की दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट कधी मानायचे. म्हणजे एक ट्रायंगल आहे एबीसी, आपण नाव देऊ, ठीक आहे. एक इमॅजिन करा की एक कागद आपण घेतलेला आहे आणि तो ट्रायंगुलर असा कापलेला आहे, ठीक आहे. दुसराही ट्रायंगल अगदी तसाच आपण घेतला, ट्रायंगुलर पेजचा. त्या ट्रायंगलला आपण नाव देऊ पी क्यू आर, ठीक आहे. हा पहिला हे पहिलं ट्रायंगुलर पेज जर आपण दुसऱ्या ट्रायंगुलर पेज वरती ठेवल्यानंतर ते जर एक्झॅक्टली फिट होत असेल एकमेकांवरती, एक्झॅक्टली फिट, कुठलाही भाग बाहेर येत नाही, कुठलाही भाग आत राहत नाही, असं जर असेल तर ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. आले की नाही लक्षात की एक ट्रायंगुलर पेज दुसऱ्या ट्रायंगुलर पेज वरती ठेवल्यानंतर ते एक्झॅक्टली फिट होत असेल तर त्या दोन ट्रायंगलला कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आपल्याला म्हणता येईल. मग ते आपण लिहू कसं शकतो, बरोबर आहे की नाही? फ्रॉम फिगर we can say that then triangle ABC is congruent to triangle PQR. असं आपल्याला ते लिहावं लागेल. ट्रायंगल ABC is congruent to triangle PQR. हे कॉन्ग्रुएंट टू चं चिन्ह आहे. आणि लक्षात घ्या, नाव लिहित असताना ABC PQR असं लिहिलेलं आहे. असंच आपल्याला लिहावं लागेल. आपण असं नाही लिहू शकत ABC QPR असं लिहिता येणार नाही. त्याचं करस्पॉन्डन्स सुद्धा परफेक्ट असलं पाहिजे. मग आपण असं म्हणू शकतो फॉर करस्पॉन्डन्स A B C is correspondent to P Q R. म्हणजे A व्हर्टेक्स हा P सोबत करस्पॉन्डन्स असला पाहिजे, B हा Q सोबत करस्पॉन्डंट असला पाहिजे आणि C हा R सोबत करस्पॉन्डंट असला पाहिजे. तेव्हाच कुठं तो एक्झॅक्टली फिट होईल. आपण जर हा ट्रायंगल अगदी असा उलटा बसवला तर तो एक्झॅक्टली फिट होणार नाही. म्हणजे A पॉइंट P वर, B पॉइंट Q वर, C पॉइंट R वरती असेल तरच ते एक्झॅक्टली फिट होईल. जर आपण असं केलं A पॉइंट Q वर, B पॉइंट R वर, C पॉइंट P वर, तर ते एक्झॅक्ट एकमेकांवरती येणार नाही. त्यामुळे त्या करस्पॉन्डन्स साठी ते दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असणार नाही. यावरून तुम्हाला कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स लक्षात आलेलं असेल. म्हणजे आपण साधी सरळ अशी व्याख्या करू शकतो कॉन्ग्रुएंट ट्रायंगलची की इफ वन ट्रायंगल is placed on another triangle at that time fits it exactly, then we can say that these two triangles are congruent. मग आता हे जे दोन ट्रायंगल आहेत कॉन्ग्रुएंट आहे असं जर आपण मानलं तर मग त्या कॉन्ग्रुएंट ट्रायंगल मधल्या साइड कशा असतील, त्या कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या अँगल्स कसे असतील ते आपण समजून घेऊ. म्हणजे
आपण आता असं असं मानू इथे की if triangle LMN is congruent to triangle XYZ, जे ट्रायंगल LMN आणि ट्रायंगल XYZ जर कॉन्ग्रुएंट असेल तर आपण एक फिगर काढू. नाव लिहू आपण L M N X Y Z. ठीक आहे. जर ट्रायंगल LMN हा ट्रायंगल XYZ सोबत कॉन्ग्रुएंट असेल तर then side LM is congruent to side XY. Side LM is congruent to side XY. Side MN is congruent to side YZ. Side MN is congruent to side YZ. And side LM is congruent to side XZ. Side LN is congruent to side XZ. म्हणजे जर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत तर त्या कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्सच्या पेअर सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून त्याचं कारण आपल्याला लिहावं लागतं करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. तिन्हीचे कारण आपण कंबाईन दिलं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि मग फक्त साइडच कॉन्ग्रुएंट नसतात तर अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे अँगल L इज एक्झॅक्टली कॉन्ग्रुएंट टू अँगल X. आपण असं म्हणू शकतो अँगल L इज कॉन्ग्रुएंट टू अँगल X. Angle M is congruent to angle Y. Angle M is congruent to angle Y. Angle N is congruent to angle Z. Angle N is congruent to angle Z. म्हणजे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या तीनही पेअर जे आहेत करस्पॉन्डिंग साइडच्या त्याही कॉन्ग्रुएंट असतात आणि तीनही पेअर अँगलच्या त्या सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. याचं कारण लिहू आपण करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. लॉंग फॉर्म तुम्हाला यायला पाहिजे करस्पॉन्डिंग साइड्स of congruent triangle. Corresponding angle of congruent triangle. हे कधी शक्य आहे, जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल हे सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आता बघू आपण टेस्ट्स ऑफ कॉन्ग्रुएन्सी. टेस्ट्स ऑफ congruency. Congruencyच्या टेस्ट पाहू. There are 5 tests of congruency. There are 5 tests of congruency. आता जरा लक्षात घ्या, अत्यंत सोपं आहे. पहिली टेस्ट आहे SSS टेस्ट. दुसरी टेस्ट आहे SAS टेस्ट.
तिसरी टेस्ट आहे ASA टेस्ट, चौथी टेस्ट आहे SAA टेस्ट आणि पाचवी टेस्ट आहे हायपोटेनियस साइड टेस्ट. अशा कॉन्ग्रुएन्सीच्या 5 टेस्ट आहेत. त्यापैकी जी पाचवी टेस्ट आहे ही टेस्ट फक्त राईट अँगल ट्रायंगल साठीच अप्लाय होते. बाकीच्या ज्या टेस्ट आहेत ह्या कोणत्याही ट्रायंगल साठी, अगदी राईट अँगल ट्रायंगल साठी सुद्धा अप्लाय करता येतात. अशा ह्या 5 टेस्ट आहेत. आपण याचं एक्सप्लेनेशन पाहू. टेस्टचं एक्सप्लेनेशन पाहू. जशी पहिली टेस्ट आपण म्हणत होतो SSS टेस्ट, ज्याला साइड 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 टेस्ट असं म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण साइडला बाजू 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 कसोटी असं आपण म्हणू शकतो. शॉर्ट मध्ये बा 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 कसोटी असं आपण म्हणू शकतो. तर मग ही SSS टेस्ट किंवा बा 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 कसोटी कशी आहे? तर दोन ट्रायंगल हे कधी कॉन्ग्रुएंट असतील? जर पहा काय म्हणतोय मी, जर दोनही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड्सची पहिली पेयर कॉन्ग्रुएंट असेल, दुसरीही पेयर कॉन्ग्रुएंट असेल आणि तिसरीही पेयर जर कॉन्ग्रुएंट असेल तर आपण असं म्हणू शकतो की हे दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत बाय साइड 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 टेस्ट, बाय SSS टेस्टने असं आपण म्हणू शकतो. कारण पहा इथे आपण फक्त साइड 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 याचाच विचार केलेला आहे. मग कुठलेही दोन ट्रायंगल असो, त्या दोन ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड्सची पहिली पेयर, साइड्सची दुसरी पेयर, साइड्सची तिसरी पेयर जर कॉन्ग्रुएंट असेल तर समजून जायचं की ते दोनही ट्रायंगल SSS टेस्टने कॉन्ग्रुएंट आहे. मग आता याचं नेमकं एक्सप्लेनेशन फिगर करून आपण कसं म्हणू की इफ in triangle ABC and triangle PQR, या दोन ट्रायंगल मध्ये जर साइड AB कॉन्ग्रुएंट टू साइड PQ असेल, साइड AB कॉन्ग्रुएंट टू साइड PQ, साइड BC कॉन्ग्रुएंट टू साइड QR, साइड AC कॉन्ग्रुएंट टू साइड PR असं जर असेल. पहा मी ट्रायंगल ABC च्या खाली त्याच्याच साइड लिहिली आहे, ट्रायंगल PQR च्या खाली सुद्धा ट्रायंगल PQR च्या साइड लिहिली आहे. असं जर असेल तर आपण म्हणू शकतो then we can say that triangle ABC is congruent to triangle PQR, congruent to PQR by side SSS टेस्ट. SSS टेस्ट में दोनही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. नाव येत असताना इथे ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR असंच म्हणावं लागेल. असं म्हणता येणार नाही ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PRQ असं म्हणता येणार नाही, त्याचं करस्पॉन्डन्स हे बिघडतं. त्यानंतर आता SAS टेस्ट, साइड अँगल साइड टेस्ट. मराठीमध्ये आपण याला बाजू कोन बाजू
शॉर्ट मध्ये मग मराठीत काय म्हणू आपण, बा ओ बा कसोटी. तर नेमकी ही मग SAS टेस्ट कशी आहे जरा समजून घेऊ. जर पहा, इफ in triangle LMN and triangle LMN and triangle XZY किंवा XYZ, इथे आपण दोन्ही ट्रायंगलचे नाव कसेही दिले तरीही चालतं. ट्रायंगल LMN, ट्रायंगल XYZ इथे चालतं. मग आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये जर साइड अँगल साइड म्हणजे दोन साइड आणि मधला अँगल यायला पाहिजे ना. समजा साइड LM इज कॉन्ग्रुएंट टू साइड XY आहे, साइड LM इज कॉन्ग्रुएंट टू साइड X, साइड LM टू साइड XZ आहे, साइड LM टू कॉन्ग्रुएंट टू साइड XY आहे आणि दोन्ही साइडच्या मधला अँगल हा या दोन साइडच्या मधल्या अँगल सोबत इन्क्लुडेड अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे. तर आपण असं म्हणू शकतो की हे दोनही ट्रायंगल बाय SAS टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत. मग याचं एक्सप्लेनेशन कसं म्हणू आपण, इफ in triangle LMN and triangle XYZ side LM is congruent to side XZ, आयडेंटिकल मार्क ने तुम्हाला हे लक्षात येतं. साइड नंतर अँगल, साइड घेतली, आता अँगल MLN is congruent to angle ZXY. तीसरी पुन्हा साइड LM is congruent to side XY. LM is congruent to side XY. असं जर असेल तर आपण म्हणू शकतो, then we can say that triangle LMN is congruent to triangle XZY. असंच म्हणावं लागेल. LMN XZY. By which test these two triangles are congruent? Side angle side, SAS test. ट्रायंगलचं नाव घेत असताना इथे मात्र चूक व्हायला नको, इथे करस्पॉन्डन्स बिघडायला नको. इथे चालतं ट्रायंगल LMN ट्रायंगल XYZ म्हटलं, मात्र इथे ट्रायंगल LMN ट्रायंगल XZY असंच म्हणावं लागेल आपल्याला. ठीक आहे. जर आपण समजा ट्रायंगलचं नाव असं घेतलं, ट्रायंगल MLN इज कॉन्ग्रुएंट टू, इथे म्हणावं लागेल मग आपल्याला ZXY. लक्षात आलं. त्यानंतर ASA टेस्ट मध्ये काय असेल, अँगल साइड अँगल टेस्ट, कोन बाजू कोन कसोटी, को कसोटी. मग आता इथे दोन अँगल आणि इन्क्लुडेड साइड आहेत. मग समजा आता हा अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे आणि ह्या दोन अँगलच्या मधली साइड या साइड सोबत कॉन्ग्रुएंट आहे. असं जर असेल तर ते दोन्ही ट्रायंगल ASA टेस्टने काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल. मग इथे आपण कसे लिहू, इफ इन ट्रायंगल DEF and triangle HGI DEF किंवा DEF HGI, इथे आपण नाव कसे लिहिलं चालतं. ह्या दोन ट्रायंगल मध्ये काय म्हणू आपण, अँगल D is congruent to angle H. त्यानंतर साइड DE is congruent to side
HG, angle E is congruent to angle G. म्हणजे त्या दोन ट्रायंगल मधल्या अँगलच्या दोन पेअर आणि इन्क्लुडेड साइडची एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर आपण म्हणू शकतो देन ट्रायंगल DEF, आता व्यवस्थित नाव लिहावं लागतं, DEF is congruent to triangle HGI by which test? ASA test. ASA test. SAA test कशी असेल? साइड एंगल टेस्ट. बाजू कोण कसोटी. बा को कसोटी. इथे काय असेल? एक साइड कॉन्ग्रुएंट, एक पेअर साइडची कॉन्ग्रुएंट, त्यालाच लागून असलेले एक अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट आणि पुन्हा दुसऱ्या अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट. असं जर असेल तर दोनही ट्रायंगल हे SAA टेस्टने कॉन्ग्रुएंट असेल. आणि इथे आपण काय म्हणू? If in triangle STU and triangle VWX हे दोनही ट्रायंगल मध्ये काय म्हणू आपण? साइड ST is congruent to side VW. Angle T is congruent to angle W. Angle U congruent to angle X. Congruent to angle X. असं जर असेल तर आपण म्हणू शकतो then triangle STU is congruent to triangle VWX by SAA test. त्यानंतर हायपोटेनियस साइड टेस्ट. हायपोटेनियस साइड टेस्ट मध्ये दोनही ट्रायंगल राइट एंगल ट्रायंगल असले पाहिजे. हा ट्रायंगल राइट एंगल ट्रायंगल आहे, हा दुसरा ट्रायंगल सुद्धा राइट एंगल ट्रायंगल आहे. मग आपण असं म्हणू इफ इन ट्रायंगल JKL and triangle MON दोन्ही ट्रायंगल मध्ये समजा अँगल JKL कॉन्ग्रुएंट टू अँगल MNO असेल. MNO आपल्याला माहिती आहे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत कारण each is 90 डिग्री. प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा आहे. असं जर असेल ह्या दोन ट्रायंगल मधले एक अँगल हे राइट अँगल आहे, त्यानंतर एक पेअर हायपोटेनियस, जसं राइट अँगलच्या समोरासमोरची बाजू हायपोटेनियस, या राइट अँगलच्या समोरासमोरची बाजू हायपोटेनियस. मग त्या राइट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस ही जर कॉन्ग्रुएंट असेल म्हणजे आपण काय म्हणू साइड किंवा हायपोटेनियस JL is congruent to hypotenuse MO. त्याचप्रमाणे एक साइड KL is congruent to side OL. Side KL is congruent to side OL. असं जर असेल पहा दोन राइट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियस ची एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल, साइडची एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोनही ट्रायंगल हायपोटेनियस साइड टेस्टने कॉन्ग्रुएंट असतील. म्हणून आपण इथे असं म्हणू therefore triangle
ट्रायंगलचं नाव JKL इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल JKL म्हटलं तर इथे नाव आपल्याला कसं घ्यावं लागेल MNO बाय हायपोटेन्युअस साइड टेस्ट. अशा पाचही टेस्टचे एक्सप्लेनेशन आपण फिगरवरून पाहिलेलं आहे. म्हणजे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील तर त्या ट्रायंगल मधल्या 6 कंपोनंट पैकी 6 कंपोनंट कोणते 3 साइडच्या पेयर आणि 3 अँगलच्या पेयर. ह्या 6 कंपोनंट पैकी 6 पेयर पैकी 3 पेयर जर कॉन्ग्रुएंट असतील तरी आपल्याला ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतो. मग त्या 3 पेयर कोणत्या असतील तर या पहिल्या टेस्ट मध्ये 3ही साइड असतील, दुसऱ्या टेस्ट मध्ये 2 साइड 1 अँगल असेल, तिसऱ्या टेस्ट मध्ये 2 अँगल 1 साइड असेल, चौथ्या टेस्ट मध्ये पुन्हा 2 अँगल 1 साइड असेल, मात्र इथे इन्क्लुडेड अँगल असणार नाही. आणि पाचव्या टेस्ट मध्ये एक हायपोटेन्युअस आणि एक साइडची पेयर असेल. याच्या आधारावर आपण दोन ट्रायंगल हे कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. याचा व्यवस्थित अभ्यास करा. आज जे आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलं त्याचा अगदी सुरुवातीपासून अभ्यास करा, तुम्हाला हे समजेल. आणि मग यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.2 सोडवायचा आहे. तो तुम्ही सोडून पहा. काही अडचणी आल्या तर मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो.